So if you see that this is the symbol of a LED, light emitting diode, and it's a specification of that LED is LED is required, this LED is required 1.6 volt, the voltage, okay, across its two terminals. It means that it is our duty to provide the 1.6 volt to that LED only. If we provide greater than the 1.6 volt, then definitely that LED will be burned out, because it is the maximum capacity of that LED to work on 1.6 volt only. Are you clear? This is nothing but the specification. Every component, every device, every equipment has its own capacity. म्हणजे प्रत्येक कॉम्पोनंटची त्याची कॅपॅसिटी आहे, त्याला मॅक्सिमम व्होल्टेज किती दिलं जाऊ शकतं, त्याच्यातून मॅक्सिमम करंट किती फ्लो होऊ शकतो, त्याचं मॅक्सिमम पॉवर कन्झम्पशन किती आहे, त्याचं मॅक्सिमम टेम्परेचर किती असू शकतं. दॅट इज कॉल्ड ॲज अ रेटिंग. दॅट इज कॉल्ड ॲज अ रेटिंग. आता जरी तुम्ही साधा मोबाईल चार्जर जरी बघितला तर त्याच्या कुठल्या तरी एका साईडला त्याचं रेटिंग लिहिलेलं असतं बघा. म्हणजे मॅक्सिमम 5 व्होल्ट डीसी किंवा 5 एम्पियर करंट, असं प्रत्येक डिव्हाइस वरती त्याचं रेटिंग लिहिलेलं असतं. म्हणजे रेटिंग हा शब्द जर तुमच्यासाठी नवीन असेल तर लेट मी एक्सप्लेन दिस थिंग्स. रेटिंग इज नथिंग बट द मॅक्सिमम कॅपॅसिटी ऑफ दॅट कॉम्पोनंट ऑर इक्विपमेंट ऑर डिव्हाइस. द रेटिंग is in terms of current, rating is in terms of voltage, rating is in terms of power consumption, rating in terms of a temperature. But the rating word, it is nothing but it's a maximum capacity. आता रेटिंग इन टर्म्स ऑफ व्होल्टेज म्हणलं तर जसं मी आता सांगतो इथं की एलईडी ला मॅक्सिमम व्होल्टेज किती देऊ शकतो आपण, 1.6. त्याच्यापेक्षा लेस असेल तर काही डाऊट नाही, काही प्रॉब्लेम नाही. परंतु जर तुम्ही 1.6 पेक्षा जास्त व्होल्टेज एलईडी ला दिलं तर डेफिनेटली तिथं एलईडी काय होणार, डॅमेज होणार. जसं की आपल्या घरामध्ये आपण बल्ब यूज करतो, काही वेळेस ड्यू टू सम प्रॉब्लेम जर ओव्हरलोड झाला, आपण म्हणतो की एक्सेस करंट फ्लो झाला, तर तो काय होतो बल्ब, इट विल बी डॅमेज. कारण त्याची मॅक्सिमम कॅपॅसिटी किती आहे, 230 व्होल्ट एसी ला वर्क होण्याची आहे. जर त्याला आपण 250 व्होल्ट 260 व्होल्ट जर त्याला सप्लाय दिला तर डेफिनेटली इट विल बी डॅमेज, इट विल बी बर्न आउट. आफ्टर दॅट वी कॅनॉट यूज दॅट बल्ब. आर यू गेट इट माय पॉइंट? सो लाइक दॅट this LED is having its a rating is of 1.6 volt and the current is of 15 milliampere. And now we have to connect this LED to the DC source. Let me try to connect it. Now if you see that here I have used a 5 volt DC source. Is it right? And how much is the voltage required to that LED? It's 1.6 volt. If the LED is required at 1.6 volt and we have only 5 volt DC source, is this circuit it will work? Yes or no? हे सर्किट वर्क होऊ शकतं का? जसं की मी सांगितलं फिलामेंट लॅम्प आपल्या घरामधला, त्याला किती आपण व्होल्टेज देतो, 230 व्होल्ट. त्याला 250 व्होल्ट दिलं तर चालतंय का? नो सर. बरोबर. मग आता इथं एलईडी ला किती व्होल्टेज लागतंय, 1.5. मग त्याला आपण दिलंय किती, 5. मग हे सर्किट वर्क होईल का? नो, इट विल नॉट वर्क. It will not work. That LED will be completely burned out because it's an excess of voltage. Then here we apply the series circuit concept. And what is that concept? If I try to connect a one resistor in series with that LED, if I try to connect, आता मला हे सर्किट तर वर्क करायचं आहे, मग त्याच्यासाठी मी सेरीज सर्किटचं ऍप्लिकेशन यूज करणार. मग मी त्या ठिकाणी काय करणार, एक सेरीज रेजिस्टर घेणार. त्याचा किती व्हॅल्यू आहे ते नंतर बघूया आपण, परंतु कन्सेप्ट काय बघा. एक सेरीज रेजिस्टर घेणार and that resistor is connected in series with that LED. आपल्याला माहित आहे सेरीज सर्किट मध्ये व्होल्टेज डिवाइड होत आहे. आपण सेरीज सर्किटच्या मेन कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण बघितलं
मग 1.6 व्होल्ट आणि आपल्याला टोटल व्होल्टेज आहे 5 व्होल्ट, मग त्यांच्यातला जो काय डिफरन्स आहे 5 मायनस 1.6 व्होल्ट, ते जो काय डिफरन्स आहे तो व्होल्टेज ड्रॉप त्या सिरीज रेजिस्टरच्या अक्रॉस होईल. अशा प्रकारे आपण त्याची व्हॅल्यू डिसाइड करणार आणि त्या व्हॅल्यूचा रेजिस्टन्स जर आपण त्या एलईडीच्या सिरीज मध्ये कनेक्ट केला तर फक्त 1.6 व्होल्ट हे एलईडी ला जाईल आणि राहिलेलं व्होल्टेज हे त्या सिरीज व्होल्टेजच्या अक्रॉस आलं की आपलं सर्किट वर्क झालं. This is the application of series circuit is there. Get it my point? And based on this concept, let me try to connect one resistor in a series with that LED. Now this is the resistor. Is it right? आता ह्याला series मी कसं म्हणलेलं आहे? One end of this R is connected to the one end of a LED. Means there is a one common point in between R and LED, and this common point is not connected to any another branch, so that there is only one path to the flow of current. म्हणजे R मधून जेवढा करंट फ्लो होणार आहे तेवढाच करंट त्या एलईडी मधून फ्लो होणार आहे. म्हणजे हे सिरीज सर्किट झालं. डू यू एग्री विथ मी? Yes or no? Yes, sir. Yes, sir. Now, as we know that, आता आपल्याकडे व्होल्टेज आहे 5 व्होल्ट, परंतु आपल्याला 1.6 व्होल्टच फक्त एलईडी ला मिळायला पाहिजे. मग आता मला सांगा त्या रेजिस्टरच्या अक्रॉस किती व्होल्टेज ड्रॉप व्हायला पाहिजे हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो का हो? का तर आपल्याला माहिती आहे एलईडी साठी किती करंट लागतोय 50 मिली एम्पियर. म्हणजे टोटल करंट या सर्किट मधून किती फ्लो व्हायला पाहिजे 50 मिली एम्पियरच व्हायला पाहिजे त्या अँगलनं. मग या रेजिस्टर मधून किती करंट फ्लो होईल 50 मिली एम्पियर, कारण करंट हा सेम आहे या ठिकाणी, बरोबर आहे. मग तुम्हाला 50 मिली एम्पियर करंट हा या रेजिस्टर मधून फ्लो व्हायला पाहिजे. मग त्या रेजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज ड्रॉप किती असला पाहिजे 5 मायनस 1.6. मग त्यावरून 3.4. 3.4 करेक्ट. मग त्या रेजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज तुम्हाला माहित आहे, त्यातून फ्लो होणारा करंट माहित आहे, तर किती व्हॅल्यूचा रेजिस्टन्स तिथं सिरीज मध्ये कनेक्ट केला पाहिजे त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता का तुम्ही? अप्लाय ओम्स लॉ. व्होल्टेज माहित आहे, त्याच्या अक्रॉस Yes, sir. करंट माहित आहे, त्याच्यावरून आर कॅल्क्युलेट करू शकता. इज इट राईट? नाउ this circuit will work in this way and this is the application of a series resistor. कारण इथं आपण R कसा कनेक्ट केला एलईडी बरोबर, बरोबर आहे. So this is the actual application of a series resistance is there. Is it right? Now let's we try to see that what is that basic calculation here. So it is necessary to use a series resistor to satisfy the LED specification. Now the voltage across R series resistor, it should be 5 minus 1.6, that is nothing but 3.4 volt. Then the value of resistor R by applying Ohm's law, V is equal to I, which is equal to 3.4 divided by त्यातून फ्लो होणारा करंट 15 मिली एम्पियर. It means that we need to connect 227 ohm resistor in series with that LED. That time only this circuit will be effectively work. This is the application of a series resistor here. आता असा कुणाला डाऊट येतोय का इथं की इथं व्होल्टेज 3 व्होल्टच का घेतलं 5 व्होल्ट का घेतलं नाही मी? कारण आपण कशाची व्हॅल्यू काढतोय रेजिस्टरच्या अक्रॉसची व्हॅल्यू म्हणजे रेजिस्टरची व्हॅल्यू काढतोय. मग त्या आर च्या अक्रॉस हे टोटल 5 व्होल्ट कनेक्ट झाले का? नाही. हे टोटल 5 व्होल्ट हे आर प्लस एलईडी ला कनेक्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे ते टोटल 5 व्होल्ट हे आर ला मिळालेलं नाहीये, ते आर ला आणि एलईडी ला मिळून टोटल 5 व्होल्ट मिळालेलं आहे. म्हणून आपल्याला आर च्या अक्रॉस किती व्होल्टेज ड्रॉप पाहिजे 3.4 व्होल्ट. म्हणजे 3.4 प्लस 1.6 सिरीज रेजिस्टरची प्रॉपर्टी तर फुलफिल झाली, which is equal to 5 व्होल्ट. आर यू क्लिअर माय पॉइंट? That's why I have considered the voltage. कारण रेजिस्टरची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज किती आणि त्यातून फ्लो होणारा करंट किती त्याच्यानुसारच आपण रेजिस्टरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. And that is the this one value is there. Is there any doubt? Are you clear about this application of a series circuit? आता मी हे एक सिंपल सर्किट घेतलेलं आहे.
परंतु ज्या ज्या ठिकाणी तुम्ही एलईडी बघचाल त्या ठिकाणी तुम्हाला सेरीज रेजिस्टर हा ऑब्विसली तिथं ऑब्झर्व झालेला दिसेल. आर यू क्लिअर माय पॉइंट? Okay, so this is the one example, one application here. I say that. Now see that the second application. Consider that one DC motor. आपल्या खेळण्यामध्ये वगैरे डीसी मोटर्स भरपूर यूज केलेली असते बघा. गणपती फेस्टिवल मध्ये गणपतीच्या पाठीमाग आपण ते चक्र फिरतं त्याच्यासाठी पण एक डीसी मोटर यूज केलेली असते. बरोबर आहे. मग ह्या डीसी मोटरची स्पीड आपल्याला कंट्रोल करायचा आहे. स्पीड कंट्रोल करायचा आहे म्हणजे नेमकं काय कंट्रोल करायचं आहे? त्यातून फ्लो होणारा करंट कंट्रोल करायचा आहे. लक्षात येते? त्यातून फ्लो होणारा करंट जर मॅक्सिमम असेल तर डेफिनेटली त्या मोटरचं स्पीड मॅक्सिमम असेल. करंट जर मिनिमम असेल डेफिनेटली त्या मोटरचं स्पीड सुद्धा काय असेल? मिनिमम असेल. डिपेंड्स अपॉन करंट. आर यू क्लिअर माय पॉइंट? अँड फॉर दॅट I have connected this motor to this DC energy source along with one series rheostat. Rheostat सगळ्यांना माहित आहे? तुम्ही मला वाटतं फिजिक्सच्या एक्सपेरिमेंट 11वी-12वी मध्ये फिजिक्सच्या एक्सपेरिमेंट साठी एक मोठा रिओस्टॅट यूज केला असेल बघा. बरोबर आहे. जेणेकरून तुम्ही त्याचा रेजिस्टन्स व्हॅरी करू शकत होता. रिओस्टॅट बघितलाय? येस ऑर नो? Yes, sir. ओके. जरी रिओस्टॅट जरी कोणी बघितलं नसेल तरी आपल्या घरामध्ये आपण फॅनचं स्पीड कमी जास्त करण्यासाठी जे गोल बटन यूज करतो त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात पोटेन्शिओमीटर. आपण करतो ना फॅनचं स्पीड 1 2 3 4 डिपेंड्स अपॉन दॅट वी चेंज दॅट पोझिशन ऑफ दॅट बटन. द फॅन स्पीड विल बी इनक्रीज ऑर डिक्रीज. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ व्हेरिएबल रेजिस्टन्स. आता त्या ठिकाणी सुद्धा आपण काय कंट्रोल करतोय? करंट कंट्रोल करतोय. आर यू क्लिअर माय पॉइंट? If the current is minimum, definitely fan speed is also minimum. If current is more, definitely the fan speed is also more. Similarly, here to have the control on the speed of this motor, I have connected this variable resistor. I say that variable because it's a resistance we can vary. That's why it's a symbol is just like this arrow. With this arrow, we can change the resistance of that resistor. But the concept is that this variable resistor is connected in series with that motor. How? One end of this R is connected to one end of a motor. It means that there is a one common point in between R and M, and that common point is not connected to any another branch. बघा मी प्रत्येक वेळेस रिपीट करतोय आणि जोपर्यंत तुमचे हे कन्सेप्ट फिक्स होत नाही डोक्यामध्ये तोपर्यंत तुम्हाला सिरीज आणि पॅरल कन्सेप्ट मधलं डिफरन्स लक्षात येणार नाही. मी प्रत्येक वेळेस एकच पॉइंट रिपीट करतोय. one end of R is connected to one end of a motor. It means that there is a common point in between R and motor, and this common point is not connected to any another branch, so that the current flowing through R and motor is the same. There is only one path to the flow of a current. That's why the R and motor are connected in a series. Basic concept, main characteristic of a series circuit. You should always have, or you should always keep these main characteristics in front of you while applying that the series and parallel circuit concept to that electrical and electronic circuit exam. Is it right? So now here, this is a motor. We say that this is the series resistance. Again, this is the application of a series resistor because this resistor is connected in series with that motor, and with the help of that motor, we with the help of this variable series resistor, we can change the speed of a motor. Is it right? So here the rheostat R is used to adjust the speed of a motor. When R is set at a minimum position, the current is minimum and the motor speed is also minimum, and vice versa. Are you clear that application of a DC series circuit? Yes, sir. Okay. So this is about the series circuit. Now I will give the time to you. If you have that any doubt related to the series circuit, please raise that doubt. Otherwise, I will go to the next point.
And let me clear that one thing. If you are not asking the doubt, then I will assume that the 100% concept is clear to you all. Is it right? And to have the doubt, you first try to read it, this concept number of times. Is it right? Then and then definitely either you will come up with that doubt, otherwise your concept will be 100% clear. If you just blindly attend the session, is without reading anything, without doing anything, without revising anything, if you just attend that session, no use of that attendance is there. Don't attend the session just to have the mark of that attendance only. हॅलो सर. Yes, please. सर आपण सिरीज मध्ये प्रत्येक रेजिस्टन्स मध्ये करंट सेम असतं ना? बरोबर. मग सर आपण ह्याच्या मदतीनं करंट कसं काय कंट्रोल करू शकतो? पोटेन्शियल कंट्रोल करायला पाहिजे ना? पोटेन्शियल डिफरन्स कंट्रोल. आता इथं मला सांगा, रेझिस्टन्सची बेसिक प्रॉपर्टी काय आहे? करंटला अपोज करायची. ऑलवेज अपोज द फ्लो ऑफ करंट. आता मला सांगा, रेझिस्टन्सची जर पोझिशन मिनिमम असेल, म्हणजे काय झाला, रेझिस्टन्सची व्हॅल्यू मिनिमम असेल, त्यावेळेस करंट काय असेल? बिकॉज करंट इज Maximum. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. करंट मॅक्सिमम असेल. आता रेझिस्टन्स मॅक्सिमम झाला, बरोबर आहे, तर त्या ठिकाणी तुमचं काय होणार? करंट सुद्धा काय होणार? मिनिमम होणार. म्हणजे या रेझिस्टन्सची व्हॅल्यू करंट डिपेंड करतोय, हे बरोबर आहे. आणि तुमचा डाऊट काय आहे की इथं तुम्हाला व्होल्टेज सुद्धा कॉन्स्टंट ठेवलं. आता इथं मोटरसाठी मी तुम्हाला व्होल्टेज दाखवलेलं नाही, कारण मोटरला जेवढं व्होल्टेज लागतं त्याच्यापेक्षा थोडं जास्त व्होल्टेज जर आपण इथं घेतलं तर त्यातला मिनिमम व्होल्टेज ड्रॉप हा या आरच्या अक्रॉस होणार. परंतु जर तुम्ही प्रिव्हियस एक्झाम्पल जर घेतलं, लक्षात येत आहे, तर या ठिकाणी आपल्याला इथं 5 व्होल्ट सप्लाय इथं यूज केलेला आहे. इथं एलईडी ला लागतोय आपल्याला 1.6 व्होल्ट. म्हणजे हा इथं फिक्स्ड रेजिस्टर आहे, त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. मग आता रेजिस्टन्स फिक्स्ड आहे म्हणजे त्यातून फ्लो होणारा करंट सुद्धा फिक्सच असेल किंवा, बरोबर आहे. मग करंट फिक्स्ड झाला तर त्यातून त्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप सुद्धा फिक्स्डच असणार आहे. आणि ते किती पाहिजे आपल्याला? 3.4 व्होल्ट. आर यू क्लिअर माय पॉइंट? This is the practical example. But if you see that here I have not mentioned that any value, म्हणजे मोटरला किती व्होल्टेज लागतंय, कारण मोटरचं व्होल्टेज हे वेगवेगळं असू शकतं. काही मोटरला 5 व्होल्ट लागेल, काही मोटरला 10 व्होल्ट लागेल, काही मोटरला 15 व्होल्ट लागेल, बरोबर आहे. आता जर इथं आपल्याला 5 व्होल्ट ची जर मोटर यूज करायची असेल तर आपला एनर्जी सोर्स हा डेफिनेटली 5 व्होल्ट पेक्षा जास्त असला पाहिजे. तिथं 2 व्होल्टचा एनर्जी सोर्स चालेल का? क्लिअर माय पॉइंट? कारण लागतंयच 5 व्होल्ट मोटरला वर्क होण्यासाठी, तर आपण देताना त्याला कमी व्होल्टेज कसं देऊ शकतो? जरी दिलं तरी ते मोटर इफेक्टिव्हली वर्क होणार नाही. म्हणजे आपला एनर्जी सोर्स हा ऍज पर द रिक्वायरमेंट ऑफ अ मोटर हा त्याचे ग्रेटर व्हॅल्यू असला पाहिजे. मग ग्रेटर व्हॅल्यू असेल तर त्याचा जो काय डिफरन्स जो असणार आहे तो डिफरन्स ह्या आरच्या अक्रॉस असणार. दॅट इज द प्रॅक्टिकल थिंग इज दॅट. आता तुम्ही असं म्हणताल की कॅल्क्युलेशनच करून दाखवा. इथं मी कॅल्क्युलेशन जर करायचं म्हणलं तर नंबर ऑफ कन्स्ट्रेंट्स वी हॅव टू कन्सिडर. दिस इज द जनरलाइज एक्झाम्पल. I just consider this example to understand the concept of a series circuit only. Hope that my explanation will clear your doubt. Yes or no? Yes sir. Okay. Now the further part is that the limitations of a series DC circuit. आता हे लिमिटेशन्स नेमकं काय आहे बघा. आपल्याला मेन कॅरेक्टरिस्टिक्स माहित झालेले आहेत, बरोबर आहे. आता लिमिटेशन्स ऑफ द सिरीज सर्किट, त्याच्यासाठी मी एक तुम्हाला डायग्राम ड्रॉ करतो. लेट मी गिव द टाइम. हियर आय कन्सिडर दॅट वन रेजिस्टर. आता हे असं कन्सिडर करा की हा रेजिस्टन्स आहे, अँड अनदर वन रेजिस्टर R2 and another one resistor
R3. Oh my God. Okay, and these are connected to DC energy source. This is right. Now, if a resistor R2 is burn out, आता इथं आपण काय म्हणतोय, इथे एक क्लोज्ड पाथ आहे आणि क्लोज्ड पाथ आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, करंट फ्लो होणार आहे. पण काही केसमुळं रेजिस्टन्स R2 is burn out and R2 is get open. Is the current will flow through this circuit now? No, sir. Why no? No, sir. Why no? Yes, your answer is correct, but why no? Give the justification to that answer. करंट नेहमी क्लोज पाथ मधूनच फ्लो होत असतो ना Absolutely सर. correct. आता इथं जर ओपन सर्किट झालं म्हणजे सर्किटच ओपन झालं, क्लोज्ड पाथ झालेला नाहीये, त्याच्यामुळं तिथून करंट म्हणजे एंटायर सर्किट बिकम्स युजलेस. कॅन आय से लाईक दॅट? बिकॉज नो करंट विल फ्लो थ्रू इट, मीन्स आय बिकम झिरो. इफ आय इज इक्वल टू झिरो, हे असं का वर्क करायला लागलं? If I become zero, then what is the use of this entire circuit? Though R1 and R3 is not burned, it is normally working, but still current is zero, means entire circuit becomes useless. This is the first limitation of series DC circuit. म्हणजे series DC circuit मध्ये एक जरी पार्ट ओपन झाला तर entire circuit becomes useless is there. This is the first limitation of a series circuit is there. Are you clear my point? Okay. Now second limitation is that we know that current flowing through series components are same. म्हणजे R1 मधून फ्लो होणारा करंट, R2 मधून फ्लो होणारा करंट आणि R3 मधून फ्लो होणारा करंट हा कसा असतोय? सेम असतोय. This is the property of a series circuit. Can we apply the different current rating equipments in a series circuit? म्हणजे मला जर इथं एक 2 एम्पियरचा एक बल्ब यूज करायचा आहे, त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी 3 एम्पियरचा करंट बल्ब यूज करायचा आहे आणि चौथ्या ठिकाणी 4 एम्पियरचा बल्ब यूज करायचा आहे, इज दिस सर्किट इट विल वर्क इफेक्टिवली? नो सर. Absolutely no. Why? Because their rating is different, current requirement is different. If the current requirement is different for the different component, how we can connect in a series? Because what is the property of a series circuit? Same current will flow through that circuit is there. Means this is the second limitations of the series circuit. That's why आता जे आपल्या घरामध्ये आपण फॅन यूज करतो, फॅन साठी लागणारा करंट वेगळा आहे, ट्यूब साठी लागणारा करंट वेगळा आहे, रेफ्रिजरेटर साठी लागणारा करंट वेगळा आहे, टीव्ही साठी लागणारा करंट वेगळा आहे. मग ते सेरीज मध्ये कनेक्ट केलेत का हो आपण? ते नाही. आपल्या घरामध्ये जेवढे जेवढे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत ते सगळे सेरीज मध्ये कनेक्ट केलेले नाहीत, कारण त्यांची करंटची रिक्वायरमेंट ही वेगवेगळी आहे. आणि जर करंटची रिक्वायरमेंट जर वेगवेगळी असेल तर ते कॉम्पोनंट सेरीज मध्ये कनेक्ट केले जात नाहीत, कारण सेरीज मध्ये करंट हा सेम असतो. दिस इज द सेकंड लिमिटेशन ऑफ अ सेरीज सर्किट इज दॅट. आणि जरी आपण ते सेरीज मध्ये कनेक्ट केले, घरातले सगळे कॉम्पोनंट अप्लायन्सेस जर सेरीज मध्ये कनेक्ट केले, जर आपला फॅन जर बिघडला तर मला वाटतं एंटायर बाकीचे जे सगळे अप्लायन्सेस आहेत ते सुद्धा वर्क होणार नाही, अकॉर्डिंग टू द फर्स्ट लिमिटेशन ऑफ सेरीज सर्किट. म्हणजे आपला फॅन जर बर्न झाला, ओपन झाला, तर बाकीचे अप्लायन्सेस चालू राहतात का हो? आपला बल्ब गेला, एखादा बल्ब घरामधले गेला, तर मग आपला फॅन, टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर बंद राहतो का हो आपला? नाही, No. कारण No, ते sir. सेरीज मध्ये कनेक्ट केलेले नाहीये. Got क्लिअर it. माय पॉइंट? So these are the limitations of the series circuit. Read that the first limitation. If a break occurs, break म्हणजे ओपन, मग तो कुठल्याही पार्ट R2 मध्ये होईल, R1 मध्ये होईल, R3 मध्ये होईल, किंवा ह्या कनेक्टिंग वायर्स मध्ये सुद्धा ब्रेक होऊ शकतो. त्याचं जे इन्सुलेशन आहे, इन्सुलेशन ओपन होईल किंवा ती वायर मध्ये तरी कुठेतरी कट होऊ शकते, कुठल्याही रिझन मुळे ते कट होऊ शकतं. इफ
a break occurs in any part of that series circuit, no current flow through that entire circuit and entire circuit becomes useless. सगळंच्या सगळं सर्किट बंद पडतं. मग मला वाटते आपण गणपती फेस्टिवल मध्ये काही लाइटिंगच्या ज्या काही माळा यूज केल्या जातात त्यातले बल्ब जर सिरीज मध्ये कनेक्ट केलेले असतील तर त्यातला एक बल्ब जर डॅमेज झाला तर पूर्णच्या पूर्ण ती लाइटिंगची माळ बंद पडते. हे तुम्ही ऑब्झर्व केलेलं असेल. काही म्हणतोय मी कारण आजकाल ज्या लाइटिंगच्या माळा ज्या आलेल्या आहेत त्या सिरीज पॅरल कॉम्बिनेशन मध्ये आलेल्या आहेत. हे तुम्ही ऑब्झर्व पण केलेलं असेल तर तुम्ही थोडंसं व्यवस्थित लक्ष दिलं असेल तर. सो दिस इज द फर्स्ट लिमिटेशन. And the second limitation is that what different current rating devices or equipments cannot be connected in a series. जसं मी example दिलं fan, tube, refrigerator, fridge, grinder, whatever it may be. We cannot connect it in a series circuit because their current requirement is different. Are you clear about this limitation of a series circuit? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Now try to remember these limitations because these limitations are there so that the new concept comes into existence. New concept comes into picture and that is nothing but the parallel DC circuit. याचे लिमिट series circuit चे limitations आहेत म्हणून तर parallel DC circuits हा develop केला गेलेला आहे concept. Are you clear my point? And now let's we have the discussion about the second type of a DC circuit which is nothing but the parallel DC circuit is that. Okay. Now read, just have the concentrate towards the slide. Once again, consider the three resistances R1, R2, R3 are connected in parallel. आता parallel कधी म्हणायचं, आता series कधी म्हणायचं ते तुम्हाला समजलेलं आहे असं मी कन्सिडर करतो. आता parallel कधी म्हणायचं, let's have a discussion on it. When these three resistors R1, R2, R3 are connected in parallel across a battery of V volt as shown in figure below. Let's consider that resistance R1. This is a resistor R1 and we know that the resistor is a two-terminal component. It has its two terminal. Just consider that resistor R2 and resistor R3. Now, if one end of all these three resistors are connected together, I say that one end. Now just see that in the diagram. One end of R1, one end of R2, and one end of R3 is connected to a one common point, and this is a common point. If you say that here, let me take that pen. Where this one end is connected together, this is a common point is there. This is right. Let's we consider that point A. This is a common point. कारण हा point रेजिस्टन्सच्या वन टर्मिनलला कनेक्ट झालेला आहे. हाच पॉइंट रेजिस्टरच्या एका R2च्या एका टर्मिनलला कनेक्ट झालेला आहे आणि हाच पॉइंट रेजिस्टर R3च्या पण एका टर्मिनलला कनेक्ट झालेला आहे. So one end of all these three resistor is connected to one common point and another end is connected to another end, I say that, is connected to another common point. आता हा दुसरा common point. It means that there are two common points for these three resistor. A point is connected to one terminal of all these three resistor and the B point is connected to the another terminal of these three resistors. Is it right? So that there is a two common point. आता series circuit बद्दल compare केलं तर तिथं काय होतं? In between two resistor there is a one common point and that common point is not connected to any another branch. आता इथं किती common point आहेत? There is a two common point and in between these two common point these three resistors are connected. And when now here I say that these three resistors are connected in parallel because one end of these three resistor is connected to one common point and another end of these three resistor is connected to another common point, so that there are number of paths to the flow of current. And when these two common point A and B, when it is connected to that DC source, then this is called as a parallel DC circuit. Because the R1, R2, R3 are connected in parallel. This is called as a parallel circuit. And this parallel combination is connected to the DC source.
then this is called as a parallel DC circuit is there. Are you clear my point? And if the circuit is connected in parallel, as we know that the current, it starts its journey from positive terminal. Now when the current it meet at a point A, first common point ला current तिथं भेटलेला आहे आता काय होईल? The current is divided in a 3 different path because there are 3 paths available. कारण इथं 3 parallel branches आहेत. R1 ला आपण पहिली parallel branch म्हणूया, R2 ला आपण दुसरी parallel branch म्हणूया आणि R3 ला आपण तिसरी parallel branch म्हणूया. म्हणजे अशा 3 parallel branches आहेत. म्हणजे ज्यावेळेस हा करंट A पॉइंट मध्ये मीट होईल, A पॉइंट मध्ये येईल, त्यावेळेस त्याला 3 डिफरंट पाथ अवेलेबल झालेले असतात. and the current is divided. आता इथं सेरीज सर्किट बरोबर कंपेअर करा. मी कायम सेरीज सर्किट बरोबर कंपेअर करणार आहे बघा. सेरीज सर्किट मध्ये काय होत होतं? करंट डिवाइड होत होता का? नाही. करंट इज सेम सेम. आणि व्होल्टेज डिवाइड होत होतं. आता मला सांगा, हे जे काय एक्सटर्नल व्होल्टेज आहे व्ही, हे कोणत्या 2 पॉइंट मध्ये कनेक्ट केलेलं आहे? पॉइंट ए आणि बी. आणि पॉइंट ए आणि बी ह्या तिन्ही रजिस्टरला कनेक्ट केलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी त्या तिन्ही रजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज असणार आहे, ते म्हणजे अप्लाइड व्होल्टेज असणार आहे. म्हणजे व्होल्टेज सेम झालं. रजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज व्ही, रजिस्टर R2 च्या अक्रॉसचं व्होल्टेज व्ही, रजिस्टर R3 च्या अक्रॉसचं व्होल्टेज व्ही. कारण ते AB ला कनेक्ट केले आणि AB ला आपण एक्सटर्नल व्होल्टेज दिलेला आहे. बरोबर आहे. नाउ when these three, when the current, total current is divided in a 3 different path, once again what is the basic tendency of a current? Current always starts its journey from positive terminal and end at the negative terminal. म्हणजे तो कायम निगेटिव्ह टर्मिनल कडे फ्लो होण्याचा प्रयत्न करणार. मग आता ज्यावेळेस R1 मधून करंट फ्लो होईल, R2 मधून करंट फ्लो होईल आणि R3 मधून करंट फ्लो होईल, त्यावेळेस या B पॉइंटला ते सगळे करंट पुन्हा एकदा एकत्र येणार. आणि ज्यावेळेस बी पॉइंट मध्ये तो करंट एकत्र येईल, त्यावेळेस अगेन इट इज flowing towards that negative terminal. Now again this is the total current is there. Is it right? And then this current will return to the negative terminal. In this way the current will flow through the parallel circuit. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं आणि कंपेअर केलं सेरीज सर्किट मध्ये, तर मी असं सांगेल की सेरीज सर्किट मध्ये एक कॉमन पॉइंट होता. There is one common point in between 2 resistor and this common point is not connected to any another branch. And here there is a 2 common point and in between these 2 common points the parallel branches are connected. This is right. In the series circuit the current is same through all the resistances. In a parallel circuit current is divided. In series circuit voltage is divided and in a parallel circuit voltage is a same. Is it right? So this are the basic difference between the parallel circuit is there. Are you clear my point? Now if you want to know that what is the voltage across resistor R2, so can I say that the voltage across resistor R2 is nothing but that applied voltage? What is the voltage across that resistor R2? Again that R2 is connected to point A and B, and in between point A and B the voltage is connected. What is the resistance across that resistor R3? Again that R3 is connected in between the point A and B. It means that again that potential difference exists across that R3 is also the total voltage. It means the voltage across any parallel branch is same. इकडे series circuit मध्ये करंट सेम होता ना, आता इकडे व्होल्टेज सेम आहे. सेरीज सर्किट मध्ये व्होल्टेज डिवाइड होत होतं, इकडं व्होल्टेज सेम आहे. सेरीज सर्किट मध्ये करंट सेम होता, आता इकडे करंट डिवाइड होत आहे. That is the basic difference between series and parallel circuit. It's clear? Now see that the statement of the parallel circuit. When one end of each resistance is joined to a common point A and other end of each resistor is joined to that another common point B, so that there are as many paths for the current flows as the number of resistances. म्हणजे किती पाथ अवेलेबल झालेत बघा. करंट डिवाइड झाल्यानंतर 3च का पाथ अवेलेबल झालेत? कारण 3 पॅरलल ब्रांचेस आहेत.
म्हणून इथं स्टेटमेंट काय लिहिलंय, सो दॅट देअर आर ॲज मेनी पाथ्स फॉर द करंट फ्लोज ॲज द नंबर ऑफ रेजिस्टन्सेस इज कॉल्ड ॲज पॅरलल डीसी सर्किट. क्लिअर? Yes or no? Yes, Yes, sir. Okay. Now, the next part, see this animation. So this is the actual flow of electric current with that. Okay. Now, if I want to calculate the current, now see that here, if I consider the double I पण single आहे, the current I, it starts its journey from positive terminal. When the current I meet at a point A, current I is divided in three parts, I1, I2, I3. This I1, I2, I3 again meet at a point B, and again it combined, and the total current I, it will be written, because this is the basic property. How much current it will start its journey from positive terminal, that much current should return to the negative terminal here. Is it right? Now, when I want to calculate that the branch current, आता या I1 ला काय म्हणतोय आपण, branch current म्हणतो, बरोबर आहे. This I1 is called as a branch current, I2 is called as a branch current, I3 is called as a branch current. This resistance R1 is called as a branch resistance, कारण हे एक parallel branch म्हणणार आहे आपण. This is the electrical terminology. This R2 is another parallel branch, R3 is another parallel branch. Is it right? So now, if I want to calculate that I1 current flowing through the first parallel branch R1, how I can calculate? How much is the voltage across that R1? What is the voltage across that R1? I1 R1. The voltage across that R1 is the same. That is nothing but applied voltage. Is it right? Here I have written. Is it right? म्हणजे R1 च्या अक्रॉसचं व्होल्टेज हे V असणार आहे. त्यातून फ्लो होणारा करंट किती आपण अज्युम केलाय, I1 असेल. So can you calculate that I1? That is nothing but by applying that the Ohm's law, I1 is equal to V upon R1. आता इथं मी V1 म्हणणार नाही, कारण व्होल्टेज सेम आहे अक्रॉस ऑल रेजिस्टन्सेस. I2 is equal to V upon R2, and I3 is equal to V upon R3. See that. If you have that any doubt, please raise that out. Are you clear? Yes or no? Yes, sir. Yes, sir. Okay. Then, Yes, sir. if we proceed further, as we have this equation for I1, I2, I3, okay, then we know that at point A, can I say that I current it comes, and then this I current is divided. So can I say that in the parallel circuit, total current is always equal to sum of individual parallel branch current? Means I can write that equation here. The total current I is equal to I1 plus I2 plus I3. मग तुम्ही तो concept point A ला पण apply करा, point B ला पण apply करा. कारण point B ला काय होत आहेत, I1, I2, I3 एकत्र येत आहेत, आणि त्यातून एक जो करंट बाहेर पडतोय तो कसला असणार आहे, टोटल करंट असणार आहे. इज इट राईट? असा कुणाला डाऊट आहे का हो? R1 मधून I1 करंट फ्लो झाला, तो B मध्ये आला, पुन्हा तो R2 कडे का जात नाही? असा कुणाला डाऊट आहे का? तर तो डाऊट जर असेल तर क्लिअर करतो की द टेंडन्सी ऑफ अ करंट इज ऑलवेज फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल, अँड इट ऑलवेज टेक द लिस्ट रेजिस्टन्स पाथ. मला वाटतं ते तुम्ही कन्सेप्ट शिकला आता. त्याच्यामुळं असं कुणाच्याही डोक्यामध्ये येता कामा नये की हा करंट R1 मधून फ्लो होणारा करंट तो पुन्हा R2 कडे का फ्लो होत नाही, आणि दोन करंट हे असे एकत्र येऊ शकतात का? ॲब्सोल्युटली नो. Are you clear my point? This is the basic property of electric current. Get it my point? Now the total current I is the I1 plus I2 plus I3. Let's try to put that the value of I1, I2, I3, which is equal to V1 plus R1
V1 upon R1 plus V1 upon R2 plus V1 upon R3. Now here the voltage across each parallel branch is a common. So let me take it outside. The remaining term is 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3. Now, when I transfer this V to the left hand side, it should be divided to I. Is it right? Now, I divided by V means what? This is not R. Huh? Let me clear this thing. Because R is equal to V upon I. But I upon V, which is nothing but the reciprocal of a total resistance. कारण आपला ओम्स लॉ काय सांगतो आपल्याला, एक मिनिट. So that Ohm's law is, here I can write V is equal to I upon R. Sorry, I into R. Yeah, व्यवस्थित लिहिणं झालं. Is it right? मग आता मला I upon V करायचा आहे. मग मला V इकडे ट्रान्सफर केला पाहिजे, I इकडे R इकडे ट्रान्सफर केला पाहिजे. म्हणजे 1 upon R is equal to I upon V. Is it right? So this I upon V, which is nothing but the total circuit current divided by total circuit voltage, is nothing but the reciprocal of total resistance of a parallel circuit. And that is also called as a total resistance, reciprocal of a total resistance, or reciprocal of equivalent resistance, or reciprocal of a parallel resistance is there. That's why we can write, see that either we can denote it by R equivalent, or you can denote it by R total, or you can denote it by R to the base P. Series circuit साठी आपण तो RS म्हणत होतो, आता तो आपण R to the base P, and then I can write that equation 1 upon reciprocal of a total resistance is equal to reciprocal of a sum of reciprocal of a individual resistances. Are you clear? Yes, sir. Yes, sir. Now, Yes, sir. now, can you pick up one by one main characteristics of a parallel DC circuit, just like a series circuit? Give me that one by one characteristics of parallel DC circuit, one by one, fast. Don't waste the time. Voltage across circuit is same. Voltage across any parallel branches remains same. Very good. Next. फक्त एक कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात आली का तुम्हाला? कितीतरी कॅरेक्टरिस्टिक्स तुमच्या समोर त्या स्लाइड्स वरती दिसत आहेत तुम्हाला. Current flowing through branches is different. Okay, current flowing to the branches is different. Very good. Next. Current flowing through a circuit is the sum of individual current flowing through the circuit. Current, total current is equal to sum of individual parallel branch current. Very good. Next. ह्या फायनल फॉर्म्युला बद्दल कोण सांगतंय का कॅरेक्टरिस्टिक्स? Total resistance is always minimum than any other resistance. Okay, very good. Very good. Anybody else? I will put up the two characteristics. Reciprocal of total resistance of a parallel circuit is equal to sum of reciprocal of individual resistances. Is it right? This is Yes, sir. another one. Yes, sir. And the current flowing through each parallel branch, बघा इथं I1 current flowing through each parallel branch is inversely proportional to resistance of that parallel branch. Is it right or wrong? Current flowing through any parallel branch is inversely proportional to the resistance of that resistor. आता मला सांगा या R1 मधून फ्लो होणारा करंट आणि I आणि R चं रिलेशन काय आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल, कारण तिथं व्होल्टेज सेम आहे. म्हणजे तो करंट फ्लोइंग थ्रू एनी पॅरलल ब्रांच, म्हणजे आर ची व्हॅल्यू जर मॅक्सिमम असेल तर डेफिनेटली त्यातून फ्लो होणारा करंट हा मिनिममच असला पाहिजे.
Clear? Yes, sir. The voltage across each resistance is same. Okay. Total current in the circuit is sum of individual parallel branch current. The reciprocal of total resistance is equal to sum of reciprocal of individual resistance. The current through any parallel branch is inversely proportional to its resistance. Total resistance of a parallel circuit is always less than smallest resistance of that circuit. म्हणजे काय हो तुम्हाला सांगतो आता बघा. आता या पाचव्याचा अर्थ काय होतो बघा. The total resistance of a parallel circuit is always less than the smallest resistance of that circuit. म्हणजे if I consider that R1 is equal to 2 ohm, then R2 is equal to 4 ohm and R3 is equal to 6 ohm. Okay. Try to assume it, 2, 4, 6. And if you try to calculate the total resistance of a parallel circuit, how you can calculate? You have that formula. 1 upon R total is equal to 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3. बरोबर आहे. मग याच्यामध्ये R1, R2, R3 च्या व्हॅल्यू पुट अप करा आणि I want that answer of R total. Then whatever the value it comes here, this value is always less than the smallest resistance present in that circuit. And what is the smallest resistance? 2 ohm. म्हणजे R total ची व्हॅल्यू ही कायम 2 ओहम पेक्षा कमीच असली पाहिजे. That is the basic property, because we have taken the reciprocal and its addition is there. That's why its value, total resistance value is always less than. आता तोच जर कॅरेक्टरिस्टिक सेरीज सर्किटच्या बाबतीमध्ये बघितला तर एक्झॅक्टली रिव्हर्स आहे. The total resistance of a series circuit is always greater than the largest resistance present in the circuit. लक्षात येतोय डिफरन्स. मग हे दोन गोष्टी तुम्ही पॅरलली जर स्टडी केला तर तो कॉन्सेप्ट फिक्स्ड तुमच्या डोक्यामध्ये जाणार आहे. अदरवाइज कन्फ्युजन हे कायम राहणार आहे. Get it, my friends? So this is the meaning of this fifth one. आता याचा मीनिंग काय बघा, तो तुमच्यासाठी थोडासा आज होमवर्क साठी देतो मी. As the number of parallel branches increased, let me remove this. As the number of parallel branches increased, the total resistance of circuit decreased. जसं मी तुम्हाला पाचव्याचं एक्सप्लेनेशन दिलंय तसं तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन काय स्वतः काय करता येतंय का बघा. Is it right? So today we stop here, okay? And in the next lecture we will try to discuss about the series parallel combination, third type, and then we will try to solve the numerical based on it. Okay, so today we stop here.